या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। भविष्यात मोठी इंजिनियर होण्याचं स्वप्न डोळ्यात साठवून ती ईशान्येकडील त्रिपुरा राज्यातून हजारो किलोमीटर लांब गुरुग्राम मध्ये आली होती। मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्याच प्रियकराने तिला 3 दिवसात घरात डांबून रानटी प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली। प्रियकराच्या अमानवीय छळाची ही कहाणी ऐकून आज संपूर्ण देश हादरून गेला आहे। सध्या ही 19 वर्षीय तरुणी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। पीडित तरुणी गुरुग्राममधील एका नामांकित विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती। गेल्या सप्टेंबर महिन्यात तिची ओळख एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून शिवम नावाच्या तरुणाशी झाली। शिवम दिल्लीच्या नरेला भागातील रहिवासी असून तो बेरोजगार होता। संवादाचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। दोघेही गुरुग्राममधील सेक्टर 69 मधील एका पीजी मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले। घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कल्पना होती, पण आपली मुलगी शिवम सोबत एकत्र राहते हे तिच्या आईला माहित नव्हतं। 16 फेब्रुवारी रोजी अचानक या नात्याला सैतानी वळण मिळालं। शिवमने तरुणीवर चारित्र्याचा संशय घ्यायला सुरुवात केली। या संशयाचं भूत त्याच्या डोक्यात इतकं शिरलं की तो एखाद्या जल्लादाप्रमाणे वागू लागला। त्याने तरुणीला 3 दिवस घरात कोंडून ठेवलं। तिच्या डोक्यात स्टीलची बाटली, मातीचं मडकं घालून तिच्यावर वार केले। एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तरुणीच्या गुप्तांगावर सॅनिटायझर टाकून आग लावली। तरुणी वेदनेने विवळत असताना हा नराधम तिचा व्हिडिओ बनवत होता। इतकंच नाही तर त्याने तिने 3 दिवस मरणयातना सहन केल्यानंतर 19 फेब्रुवारीला तरुणीला संधी मिळाली आणि तिने तात्काळ आपल्या आईला फोन लावला। आई, मला वाचव, शिवम मला जिवंत मारून टाकेन, त्याने मला जाळलंय, अशी ती बंगाली भाषेत ओरडून सांगत होती। आईने वेळ न घालवता त्रिपुरा पोलिसांना कळवलं आणि तिथून गुरुग्राम पोलिसांशी संपर्क साधला गेला। पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून जेव्हा त्या प्लॉटचा दरवाजा तोडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला। तरुणी अर्धवट झालेल्या अवस्थेत जमिनीवर तडफडत होती। पोलिसांनी तात्काळ शिवम याला घटनास्थळावरून अटक केली आहे। त्याच्या मोबाईलमध्ये या क्रूरतेचा व्हिडिओही सापडला असून तो सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे। पीडित तरुणीवर सध्या दिल्लीत उपचार सुरू असून मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे। भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये शिवमवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुग्राम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना, अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।